नमस्कार, मी मनाली. आपण पाहता न्यूज 18 लोकमत आणि पाहणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटात 50 बातम्या. शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांनी गोंधळ घातलाय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही प्रमुख घोषणा करत मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि हॉटेलमध्ये मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित असून पवारांनी त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतलं. आमचा जीव आरक्षणात तर सरकारचा जीव खुर्चीत असल्याची टीका मनोज जरांगेंनी केली. आरक्षण मिळवणं किंवा पाडापाडीचं राजकारण हे आता आमचं ध्येय असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी मिळून आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुराणी आज दुपारी 2 वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. स्वतः दुराणी यांनी ही माहिती दिली आहे. मला कोणतंही आश्वासन मिळालेलं नसून विचारसरणीसाठी मी पवारांकडे जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. जयंत पाटील आणि दुराणी भेटीबाबत मला माहिती नाही, मात्र निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्षात हालचाली होत असतात असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. निवडणुकीआधी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपणही लढायला पाहिजे असं वाटत असतं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर येते. रक्ताचे नमुने तपासणीमध्ये विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालंय. प्रकृती बिघडल्यामुळे शनिवारी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लाडकी बहीण योजनेसाठी आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते आणि या योजनेची 100% अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाख, द्वितीय क्रमांकाला 15 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला 10 लाखांचा विकास निधी मिळेल असं आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलं. उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्तानं वांद्र्याच्या कलानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि काही पोस्टर्सवर दाक्षिणात्य भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे पाहायला मिळतात तर काही ठिकाणी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगलीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकलेत. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं चंद्रहार पाटील यांनी हे डिजिटल पोस्टर्स या ठिकाणी लावले. कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर पोहोचली आहे. खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल झाली आहे. तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांनी लष्कराच्या तुकडीच्या अधिकाऱ्यांसोबत कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतलाय. तर संभाव्य परिस्थिती पाहता लष्कराचे जवान सांगलीच्या कर्नार रोडवर प्रात्यक्षिक करणार आहेत. कोल्हापूरमधल्या बालिंगा रस्त्यावर जवळपास 7 ते 8 फूट पाणी आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांना बोटीतून ये-जा करण्याची वेळ आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची ये-जा करण्याची सोय करण्यात आली आहे. सकाळपासून मृतदेह गावाकडे घेऊन जाण्यास आणि रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी करते. कोल्हापूरमध्ये आंबेवाडी परिसराला महापुराच्या पाण्यानं विळखा घातला. तिथल्या बहुतांश नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, मात्र तरीही बचाव कार्याची वेळ आल्यास एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 46 फूट 11 इंचावर स्थिरावली आहे. तर पावसाचा जोरही कमी झालाय. जिल्ह्यामधले 95 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. अनेक मार्गावरील वाहतूक बंद आहे. कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली आहे. 2 दिवसांपूर्वी वीर धरणातून 64,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आल्यानं चंद्रभागा नदी पात्रातील पाणी पातळी वाढली. चंद्रभागेच्या पात्रातील सगळी मंदिरं आणि संतांच्या समाधींना पाण्याचा विळखा पडलाय. कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. गडचिरोलीमधल्या भामरागडच्या अतिदुर्गम भागात जखमी वडिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची धडपड समोर आली आहे. पित्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीनं खाटेची कावडं करून चिखलात तब्बल 18 किलोमीटरची पायपीट केली. नाशिक शहरामधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प झाली. सिटी लिंक चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारलाय आणि त्यामुळे आता प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आणि गेल्या 3 वर्षात या कर्मचाऱ्यांनी 9 वेळा संप केलाय. मूळ वेतनामध्ये तब्बल 12,000ची वाढ करण्याची मागणी करण्यात येते.
नवी मुंबईमधील बेलापूरमधील शहाबाज गावामध्ये 4 मजली इमारत ढासळली तर या इमारतीमध्ये एकूण 26 कुटुंब राहत असल्याची माहिती मिळते। इमारतीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय आणि आणखी 2 जण अडकल्याची माहिती मिळते। अग्निशमन दल आणि एनडीआरएफ जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे। हिंगोलीमधल्या साबळेवाडी वस्तीला जायला पक्का रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे पावसाळ्यात हाल होत आहेत। शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवतच शाळेत जावं लागतंय। नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही पक्का रस्ता त्यांना मिळालेला नाही। साताऱ्यामधल्या सासपडे हरपळवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आलाय। कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या दिसून आलेला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर गेल्या 15 दिवसांमध्ये 10 पेक्षा अधिक कुत्र्यांचा या बिबट्यानं फडशा पाडला। बीडमध्ये अनुदानाच्या डब्बावाढीसाठी शिक्षक आक्रमक झालेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी भीक मागो आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। भाताचा आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। त्यानंतर मळवंडी ठोलेमध्ये महिलांनी गाण्याच्या ठेक्यावर भात लावणी केली आहे। कृषी विभागाच्या मदतीनं सुधारित तंत्रज्ञान वापरून ही शेती करण्यात आली। राज्यामध्ये धो पाऊस बसत असला तरी आता मराठवाड्याला मात्र पावसानं खो दिला आणि 8 जिल्ह्यांमध्ये आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 55 दिवसात 55.9% पाऊस झालाय। पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे 749 लहान, 11 मोठी आणि मध्यम 75 मिळून 877 प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत। मुरबाड तालुक्यामधल्या देवलारवाडी येथील 3 तरुण नदीवर मासेमारीसाठी गेले असता त्यामध्ये 2 जण बुडाले। नदीमध्ये वाहून गेलेल्या 2 जणांचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षकांना यश आले। सोलापूरमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेनं आंदोलन केले। राज्य सरकारनं संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेकडून 302 जणांची भरती प्रक्रिया परीक्षेद्वारे राबवली। त्यापैकी 147 जणांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले तर 99 जण रुजू झालेत। उर्वरित 48 अद्याप रुजू झालेले नाहीत आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्याची तयारी महानगरपालिकेने केली। लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुक्ताईनगरमध्ये बँकेतही मोठी गर्दी उसळली तर नोटबंदीप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून नंबर लावण्यासाठी रांगा दिसून येत आहेत। केवायसी बँक पासबुक यासाठी महिलांची मोठी रांग दिसून आली। आज पश्चिम रेल्वेवर आणि मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। सकाळी 11:05 ते 3:05 हा मेगा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल। शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4:30 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरामध्ये एकता नगरमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलाय। पूर आल्यानंतर 1,30,000 घरांमधली बत्ती गुल झाली होती। शेतकऱ्यांना काजूवर 10% अनुदान देण्यासंदर्भात 9 जुलै रोजी राज्य सरकारनं एक GR काढला पण या GR मधील अटी जाचक आणि अडचणी निर्माण करणारे असल्याचा आरोप ठाकरे गटानं आंदोलनाचा इशारा दिला। त्यामुळे 30 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर GR ची होळी करण्यात येणार आहे। पुणे महानगरपालिका शहरामधील 15 पुलांचं डांबरीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी आता 4.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। यवतमाळमधील निमदेवी धरण पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी केली जाते। पावसाळ्यामध्ये इथं पर्यटकांची मोठी गर्दी असते आणि त्यामुळे परिसरातील लहान उद्योगांना चालना मिळू शकते यासाठी ही मागणी करण्यात आली। नागपूर जिल्ह्यामध्ये कीटकजन्य आजारामुळे चिंता वाढली आहे। नागपूर शहरामध्ये चिकनगुनिया तर ग्रामीणमध्ये डेंग्यूचा धोका वाढला आहे। चिकनगुनियाचे 86 आणि डेंग्यूच्या 127 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। नागरिकांनी स्वच्छतेचं पालन करण्याचे यावेळी आवाहन करण्यात येते।
भाजीपाला पिकांसाठी मल्चिंगचा वापर केला जातोय, मात्र आता मुक्ताईनगर तालुक्यामधल्या अंतुर्ली, बेलसपाडी, करकी, उचंदे इत्यादी परिसरात केळी पिकाला सुद्धा शेतकऱ्यांनी मल्चिंगचा वापर सुरू केलाय। तर या भागामध्ये किमान 300 हेक्टरवरील केळीला शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर सुरू केलेला असून त्यामुळे पीक उत्पादन, मातीचं आरोग्य आणि एकूणच शेतीच्या टिकाऊपणात लक्षणीय फरक पडणार आहे। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यामधील बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारामध्ये सुद्धा जवळपास सगळ्याच भाजीपाल्याने प्रति किलो भावामध्ये 100 गाठली आहे। सगळ्याच भाज्या 100 रुपये किलोवर पोहोचलेल्या आहेत, तर टोमॅटो 140 रुपये किलोनं मिळत आहेत आणि डाळ, चिकन, मटण, मासे हे महाग झाल्यामुळे खायचं तरी काय असा प्रश्न सामान्यांना पडला। चालत्या लोकलमध्ये स्टंट करणं एका तरुणाला महागात पडलंय। धोकादायक अशा या स्टंटमध्ये तरुणाचा एक हात आणि पाय त्याला गमवावा लागलाय। मुंबईमधल्या शिवडी रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। अहमदनगरच्या नेवासा शहरामध्ये मध्यरात्री आग लागली आहे। 12 दुकानं यामध्ये जळून खाक झाली आहेत, तर दुकान मालकांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी शुक्रवारी मानहानीच्या खटल्यामध्ये हजर राहण्यासाठी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर न्यायालयात पोहोचले होते। या दरम्यान राहुल गांधींचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। परतताना राहुल गांधी यांनी एक चप्पल दुकानाला भेट दिली। त्यांनी दुकानामध्ये थांबून चप्पल आणि बुटांना टाके घातले। दुकानदाराच्या मदतीने चप्पल कशी शिवली जाते हे पाहता स्वतः देखील ती चप्पल शिवून पाहिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये युक्रेनला भेट देण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच कीव भेट असणार आहे। पीएम मोदी नुकतेच रशियाच्या दौऱ्यावरून परतलेत आणि त्यांनी युक्रेन भेट ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यात होईल असं सांगितलं। शुक्रवारी उत्तर गाझामधून इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले। इस्रायलच्या लष्करानं सुद्धा याची पुष्टी केली आहे, तर प्रक्षेपित केलेल्या 3 पैकी एक रॉकेट रोखण्यात आल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं। गाझापट्टीमधील पॅलेस्टिनींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हजारो यमेनी निदर्शक राजधानी सनाच्या रस्त्यावर उतरले आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून हौती बंडखोर प्रत्येक शुक्रवारी निदर्शन करतात। उत्तर कॅलिफोर्नियामधील जंगलामध्ये वणवा पेटलाय, तर बुट्टे काउंटीमधील चिको शहराजवळ 250 चौरस मैलांपेक्षा जास्त जागा या वणव्यात जळून खाक झाली आहे। हजारो नागरिकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आलेत। अनेक मालमत्तांचं नुकसान झालंय। बहुप्रतीक्षित धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलंय। 9 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार होता, मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं। आणि कोणाशी तरी आघाडी। सुपरस्टार रजनीकांत आपल्या नातवाला शाळेत सोडायला गेले होते। इतकंच नाही तर ते त्याच्या वर्गातही गेले। शाळेत अचानक रजनीकांत यांना पाहून सगळी मुलं या ठिकाणी थक्कही झाली होती। त्यांचे हे फोटो मुलगी ऐश्वर्यानं शेअर केले।